मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उच्च न्यायालयाचा समन्स, विधानसभेतील निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणारी प्रफुल्ल गुडधेंची याचिका। महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेस नेते संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी, लवकरच संग्राम थोपटे भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून पुन्हा धनंजय मुंडेंची पाठराखण, मुंडेंचा राजीनामा झाला त्यामुळे चांगली वाणी बंद झाली, सर्वांनी मिळून धनंजय मुंडेंसाठी प्रार्थना करण्याचं नामदेव शास्त्रींचं आवाहन। बीडमध्ये 73व्या नगद नारायणगडाच्या सप्ताहाची सांगता, मनोज जरांगे, सुरेश धस, धनंजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती। बीडच्या शिरूरमधील नारळी सप्ताहामध्ये सुरेश धस सहभागी, मात्र धनंजय मुंडे येण्याआधीच सुरेश धस निघून गेले। बीडच्या भगवानगडाच्या नारळी सप्ताहाची सांगता, सप्ताहात भाविकांसाठी 100 क्विंटल बुंदी आणि चिवड्याचा महाप्रसाद। केस गळतीनंतर आता नख गळतीचा प्रकार, अकोला आणि बुलढाण्यातील नागरिकांच्या तपासणीसाठी आरोग्य पथक दाखल, एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। राज्यातील आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर, शेगावमधील केस आणि नखगळती प्रकरणावर ठाकरेंच्या सेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळकेंची टीका। व्ही शांताराम, राज कपूर आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कारांची घोषणा, महेश मांजरेकर, अनुपम खेर, काजोल देवगण, मुक्ता बर्वे यांचा सन्मान, मंत्री आशिष शेलारांकडून घोषणा। मालवणमधील शिवरायांचा नव्यानं उभारण्यात आलेल्या पुतळ्याचं 1 मेला लोकार्पण, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार लोकार्पण। कोकण रेल्वे मार्गावर रात्री मेगा ब्लॉक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीतील कोकिसरे भुयारी मार्गाच्या कामासाठी ब्लॉक। साताऱ्यात कराडमध्ये पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण, भर रस्त्यात पोलीस आणि कार चालकामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी, पोलीस कॉन्स्टेबलच्या कानाखाली वाजवली। बीडच्या केजमधील रुग्णालयात चिरला भरधाव ट्रक, दुचाकीस्वाराला वाचवताना ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं, भीषण अपघातात 1 जण जखमी। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यात दहशत निर्माण करणारी T3 वाघ जेरबंद, मेडकी भागातून वाघाला जेरबंद करण्यात यश। नव्या वक्फ कायद्याच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टाची अंतरिम स्थगिती, केंद्र सरकारनं 7 दिवसात उत्तर द्यावं, सुप्रीम कोर्टाचे निर्देश। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि JP नड्डा यांच्यात बैठक, वेगवेगळ्या राज्यांमध्ये नियुक्त करायच्या असलेल्या प्रदेशाध्यक्षांच्या नावांवर बैठकीत चर्चा, सूत्रांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।